थोड्याच वेळात 6 बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होतोय। शिंदेंच्या उपस्थितीत थोड्याच वेळात 6 खासदार पक्षप्रवेश करतील। ठाकरेंच्या उपस्थितीत आमदारांची बैठक सुरू झाली आहे। दरम्यान या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। काल ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर घोषणा केल्यानंतर 6 बंडखोर खासदारांच्या पुढच्या राजकीय प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात ठाकरेंच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होते आहे। दुसरीकडे तर 6 बंडखोर खासदार शिवसेनेत प्रवेश करणार। या घडीच्या 2 शिवसेनेच्या 2 मोठ्या बातम्या पुढारी न्यूजवर आपण पाहतोय। एकीकडे ठाकरे आपल्या आमदारांसोबत बैठक घेत आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंचे फुटलेले खासदार आता शिवसेनेत दाखल होत आहेत। 6 बंडखोर खासदार काही वेळापूर्वी शिंदेंच्या बंगल्यावर होते। थोड्याच वेळानंतर ते पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करतील। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या आमदारांची बैठक सुरू आहे। आमदारांवरही फुटीचं सावट घोंगावत असल्यानं ठाकरेंनी उचललेलं हे मोठं पाऊल आणि शिवालयामध्ये होत असलेली बैठक। दरम्यान या बैठकीला आमदार संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे 4 आमदार मात्र गैरहजर आहेत। या चौघांकडूनही आपण गैरहजर असल्याचं पक्षप्रमुखांना कळवल्याची सांगण्यात येते। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। नंदकिशोर, अनेक वेगवान घडामोडी शिवसेनेच्या गोटात घडत आहेत, काय अपडेट आहेत नंदकिशोर? नक्कीच ऋषी सर, एकनाथ शिंदे यांचा नंदनवन बंगला आहे, त्या ठिकाणी खासदारांची जी बैठक आहे ती सुरू आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर ती बैठक संपल्यानंतर संपूर्ण जे खासदार असतील आणि एकनाथ शिंदे स्वतः आहेत ते वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी येतील। या ठिकाणी ते पोहोचल्यानंतर खरं तर पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर पत्रकार परिषदेच्या अगोदर महत्वाचे नेते, मंत्री, आमदार जे आहेत ते वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला कडकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो वायबी चव्हाण परिसर असू दे किंवा नंदनवनचा जो परिसर आहे त्या ठिकाणापासून ते वायबी चव्हाण म्हणजे जो संपूर्ण रोड जातो, आपण बघितलं तर वाळकेश्वर मार्गे गिरगाव, मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर मंत्रालयाचा सिग्नल घेऊन जर पाहायला गेलं तर वायबी चव्हाण या ठिकाणी पोहोचता येत आणि या संपूर्ण रस्त्यावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। या जे खासदार फुटलेले आहेत 6 खासदार त्यांना वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी खरं तर दिली गेलेली आहे। त्याच अनुषंगाने खरं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी हा संपूर्ण खबरदारी जी आहे ती मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळते। मुंबई पोलिसांचा खरं तर वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आहे। अनेक सूचना ज्या आहेत त्या वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या देत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ज्या ठिकाणून हा संपूर्ण कॉन्वॉय येणार आहे, ज्या ठिकाणून एकनाथ शिंदे वायबी चव्हाणच्या दिशेने येणार आहेत नंदनवन, त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वाटेमध्ये शिवालय लागतं आणि त्या शिवालयामध्ये खरं तर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंचे नेते असतील किंवा त्यांचे आमदार असतील, संजय राऊत स्वतः आहेत, या सर्वांची जी बैठक आहे ती खरं तर शिवालयामध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्या शिवालयाच्या समोरूनच खरं तर हा संपूर्ण तापा जाईल। त्यामुळे मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी सुद्धा लावण्यात आलेला आहे। कोणतीही कायदा सुव्यवस्था घडू नये अशा पद्धतीची खबरदारी जी आहे ती पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरी सर 2022 जर चित्र पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं पोलीस पाट्यांच्या संरक्षणामध्ये खरं तर गोव्यावरून ज्या वेळेला एकनाथ शिंदे जे मुंबईत आलेले होते रात्री, त्यावेळेला अशाच पद्धतीच्या पोलीस बंदोबस्तात त्यांना पोहोचवण्यात आलेलं होतं। तशाच पद्धतीचं काहीचं चित्र जे आहे ते आज येईल। थोड्याच वेळात ही बैठकीनंतर पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी येतील। पत्रकार परिषदेसाठी खरं तर मंत्री दाखल झाले आहेत, मंत्री आबिटकर असतील किंवा सर्वच मंत्री, महत्वाचे नेते जे आहेत, पदाधिकारी आहेत, सोबतच जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे मोठ्या पद्धतीनं मोठ्या जोशात खरं तर हा संपूर्ण पक्षप्रवेश होईल अशी एक चिन्ह जी आहे ती या ठिकाणी दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे जे प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते आपापलं म्हणणं जे आहे ते मांडतायत, कसं जे खासदार आहेत ते योग्य आहेत, ठाकरेंची शिवसेनेची साथ कशा पद्धतीने सोडली, संजय राऊतांवरती खरं तर आरोप करतायत। या संपूर्ण गोष्टीमुळे खरं तर या ठिकाणचं जे वातावरण आहे ते खरं तर तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर काही वेळातच एकनाथ शिंदे आणि जे संपूर्ण खासदार जे आहेत ज्यांची बैठक नंदनवनवरती सुरू आहे ते थेट आता वायबी चव्हाण सेंटर ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी खरं तर येतील आणि हे संपूर्ण नेते जे वायबी चव्हाणला येतील आणि पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर जो ढोल ताशा असेल किंवा संपूर्ण जी जल्लोषाची तयारी म्हणता येईल ऋषी सर, ती
तयारी जी आहे ती खरं तर केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण कार्यकर्ते म्हणजे कोणताही ठाकरेंचा कार्यकर्ता किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण पोलीस जी आहे ती तपासणी जी आहे ती करूनच खरं तर वाशीच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश देताना आपल्याला पाहायला मिळतात की महत्वाचे काही कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, मंत्री आणि आमदार जे आहेत ते यायला खरं तर सुरुवात झालेल्या आहेत. काही पद्धतीने जे नेते आहेत ते दाखल सुद्धा झालेले आहेत. अजून सुद्धा नेत्यांची रीत जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. की थोड्याच वेळात हे खासदार आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते खरं तर या ठिकाणी येथील पत्रकार परिषदेला संबोधित करतील. नक्कीच मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करून आणि अर्थातच पोलिसांच्या फौजफाट्यात थोड्याच वेळात ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय.